आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता त्यावेळेला आपण सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनामध्ये नेहमी पाप असते, परंतु पाप काढण्याचा पर्याय आपल्या जवळ नसतो. पाप वाढवण्याचा पर्याय माणसाच्या हरेक व्यक्तीमध्ये उत्पन्न होतो. तर आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट नेहमी शिकून घ्यायचं. जेव्हा शैतान आपल्या जवळ असतो तेव्हा आपल्यामध्ये पाप असतो. परमेश्वर पिता आपल्या जवळ असतो तेव्हा आपल्या जवळ पाप नसतं. तर आज आपण या पवित्र शास्त्राच्या शिक्षणामध्ये दिलेली जी काही वचन आहेत ती वचन आपल्याला शोधून काढायची आणि त्याच्यातून आत्मपरीक्षण करायचं. म्हणजे पाप कसं सोडता येईल, पापापासून आपल्याला किती नुकसान होते आणि पाप सोडल्यावर किती प्रकारचे फायदे होतात याच्यावर थोडंसं आपण मननचिंतन करून आणि विचार करून प्रभूच्या मार्गानुसार चालू. तर पहिलं प्रथम आहे लूक 15:1-2 वचन. सर्व जगात व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ म्हणजे प्रभू येशू. कारण प्रभू येशू हर एक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आणि योहान त्याविषयी साक्ष देते की 1:25 वचनामध्ये हा पहा जगाचे पापी हरण करणारा देवाचा. आज जर आपण शिकतो किंवा शिक्षण घेतो तर ते शिक्षण आपल्याला येशू पासून मिळते, ते म्हणजे पवित्र. आता एकाच व्यक्तीच्या द्वारे पवित्रता आपल्यामध्ये प्रवास करतो. तर त्याद्वारे बायबलमध्ये जी वचनं दिली आहेत ती येशू बरोबर असणारे काही व्यक्ती आहेत किंवा येशूचे अनुभव घेणारे अशी काही व्यक्ती होते. तर त्या लोकांनी प्रभूचे अनुभव घेतलेले होते, त्याप्रमाणे प्रभू बरोबर असणारे लोक, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सर्वांना या पवित्र शास्त्रामध्ये पवित्र बनवण्यासाठी लोकांना हा संदेश दिला. आणि ही जशी वचनं आपण आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करत राहतील तसं आपलं शरीर हळूहळू पवित्र होण्याचा प्रयत्न करत राहते. आणि जेव्हा तुम्ही पवित्र झाले तर तुम्ही पवित्र कार्य करण्यासाठी त्यावेळेला निघून जातील. म्हणून हे पवित्र कार्य आणि तुम्ही जसे तसा मी पण पण आता प्रभूमध्ये आता थोडेफार तरी बरेचसे कमी होतात आपले. म्हणून रोमकारास 8:1 वचन मध्ये दिलेलं आहे, जेवढे प्रार्थनेत असेल तर पाप होणार नाही, पण प्रार्थना नसेल तर तुमची पाप तुमच्या जवळ हमेशाची राहतात. म्हणून त्याने पौलाने सांगितलं प्रभूमध्ये असणाऱ्याला दंड शिक्षा होत नाही. कारण का प्रभूमध्ये आहेत ना, प्रभूच्या वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, त्याच्या मार्गावर आहेत. त्यावेळेला प्रभू आपल्या प्रत्येकाला तो त्याच्या मार्गानुसार शांती देतो. कारण एकाच व्यक्तीकडे ती शांती होती किंवा 14 की येशूचे शिष्य सुद्धा त्याच्याबरोबर होते, पण कुठेतरी जागतिक वातावरणामध्ये अस्वस्थ होते आणि अस्वस्थ असल्यामुळे त्याला प्रभू हा शब्द देत होता, तुम्हा शांत असतो, जग देते ती शांती देते, तुम्हाला मी माझी शांती. कारण त्याच्याकडे मोह नव्हते. आपल्याकडे सगळ्यांकडे अनेक प्रकारचे मोह आहेत आणि या मोहामुळे आपण अनेक व्यक्ती पापामध्ये प्रवास करत असतो आणि ह्यामुळे आपण देवापासून कितीतरी दूर असतो. स्वर्गात प्रभू स्वर्गात, पण आत्मेने जेव्हा आपण पवित्र बनतो तेव्हा प्रभू आपल्या जोडी. तर त्याच्या हर प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर वचन घ्या. तेव्हा पुरुषी व शास्त्री अशी कुरकुर करायला लागले की हा
पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. आता तुम्ही विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर चांगलं करायला लागले तर दुसरा पाठीमागे येईल. निंदा माहितीये कोण आहे? या समाजात अनेक लोक चांगलं वागणाऱ्या लोकांच्या पाठी, येशूच्या पाठीस लागले ते आपल्या पण पाठीस लागले. तर लक्षात ठेवा की आम्हाला कसं बदलायचं. जेव्हा मी नेहमी लोकांना शिकवत असते, मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सावधान, कारण माणसामध्ये शैतानाला माणसामध्येच देव आहे. हे सगळी मधल्या झाडाची माणसं आहेत. म्हणून माणसाला हा अधिकार दिलाय कुठे जायचं ना कुठे. आता मला तो सांगितलं की तू या झाडाचं मधल्या झाडाचं फळ खाशील तर खास तू मनुष्य. आणि ही सगळी मधल्या झाडाची माणसं या जगात. म्हणून आपण मरतोय, दुःखात आहे, पापात आहे. फक्त येशू ख्रिस्तच होता तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेला होता. तो मधल्या झाडाचा मनुष्य होता. आपल्या हर एक व्यक्तीला वचनाने, शिक्षणाने, ज्ञानाने, दानाने देव काय शिकवते ते शिक्षण घ्या. माणूस काय शिकवते त्याच्याकडे शिक्षण घ्यायला जाऊ नका. कारण मध्ये 10-17 दिले माणसाच्या बाबतीत सावध. मी नेहमी लोकांना शिकवतो की जर तुम्हाला देवाने इकडे पहिलं बोलवलेले देवाने साजवले तर इकडून नंतर दुसऱ्या प्रार्थनेला जाते तर तुम्ही स्वतःहून समजून घ्यायचं की आपल्या जीवनाचा शेवट जवळ आलेला आहे. कारण आम्ही देवाला सोडतो, त्या व्यक्तीला सोडतो. आणि त्यामुळे त्याने कसं सांगितलंय, माणसाच्या बाबतीत सावध. माणसामुळेच माणसं बिघडतात. देवामुळे कोणता मनुष्य बिघडलेला आहे अशा भविष्यात कुठल्याच पुस्तकाच्या कुठल्या गोष्टीमध्ये असं लिहिलेलं की तुझ्यामुळे मी बिघडला. देवामुळे आमचं जीवन आहे, देवाजवळ आमचं सार्वकालिक जीवन आहे आणि आमचं सर्वस्व जे आहे ते देवाद्वारे. कारण देवानंच आम्हाला निर्माण केलं. पण जगात तर देव भरपूर आहे. ज्याला बोलता चालता येत नाही तो सुद्धा आजच्या काळामध्ये बोलतो. तर हे बरेचसे शिक्षण घ्यायचं आहे. तर आपल्याला पहिली आज्ञा दिलेली आहे, एकच देवाला बस मूर्तीपूजा. ते पहिलं पाप आहे. हे मोशेचे नियम होते. कारण मोशेला एकच देवाचं दर्शन होतं आणि एकाच देवावर श्रद्धा ठेवून चालत होता. म्हणून जे कोणी एका देवावर भरवसा ठेवतात आणि विश्वास ठेवतात त्यांनाच पवित्र आत्म्याची दानं मिळतात. बाकी सगळ्यांना प्रार्थना मिळेल पण दानं नाही मिळू शकत. तुम्हाला प्रार्थना माहितीये, इकडे गेले तरी प्रार्थना, दुसऱ्या ठिकाणी गेले तरी प्रार्थना, सगळीकडे प्रार्थना आहे. पण मात्र दानाची प्रार्थना आपल्या जीवनात काम करू शकत नाही. त्याला पहिलं पाहिजे नम्रता. सगळ्यात मोठं दानाला पहिलं नम्रता. आणि तुम्हाला मी बायबलच्या अपेक्षा मध्ये 5व्या अध्याय विषयावर सांगत असते. तर पहिलं म्हणजे पाप काढणं. आपण माणूस आहे. आता रोमकरास 3रा अध्याय 10 ते 11 वचन घ्या. रोमकरास 3रा अध्याय 10 ते 11 वचन. रोमकरास 3 वचन 10. शास्त्रात असे लिहिले आहे, या पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणच नाही. कोणाला दोष देऊ नका, कोणाची निंदा करू नका, कोणाविरुद्ध बोलायला बसू नका. कारण काय सांगितले, नीतिमान कोणी नाही, एक सुद्धा नाही. काय सांगितलं, एक सुद्धा नाही. पौलाने, आज तुम्ही विचार करा, पौलाने स्वतः ह्या पत्रामध्ये काही अशी लिहिलेले 14 पत्र आहेत त्याच्यामध्ये, पण त्याची नम्रता त्याच्यामध्ये अशा प्रकारे दिलेली आहे की तो सगळ्यात संतो पहिला पापी मी. आणि तो आठवते की मी पापी आहे म्हणून. आम्ही आठवत नाही, आम्ही स्वतःला पूर्ण पवित्र बनत नाही. कोणताच मनुष्य पवित्र बनत नाही. मी सफेद कपडे घातले म्हणून मी पवित्र बनतो नाही. शास्त्रात दिलेलं आहे एक देखील नाही. आणि कोणाने काय सांगितलं, सगळ्यापेक्षा जास्त पापी मी. आणि नीतिसूत्र 24:16 मध्ये दिलेलं आहे, धार्मिक माणसं दिवसातून 7 पाप करतात. आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे की आपण सगळे पापी आहे. पापी हा शब्द नेहमी पवित्र बनवते. लक्षात ठेवा. लूकमध्ये 5 अध्यायामध्ये पण त्याने तोच प्रश्न दिलाय, पेटरा नाही, तुला माणसं पकडायचे आहेत
ती पापी माणसालाच तुला पकडायचं आहे. आर्यन जी पापी आहेत ना, तू पापी नाही, जे तुझ्या जोडीला पापी करणारे होते त्यांना तुला पकडायचा, त्यांना तुलाच घडवायचा. जा मी तुझ्यामध्ये आहे. आर्यन आणि पेट्रा आणि पापी लोकांना एकत्र करण्याचा आर्यन प्रार्थनेत येणार आहे ना, प्रार्थना सोडून जाणार आहे, तुम्हाला बाहेर काढतील, पण ते तुमच्या आतमध्ये येणार नाही, कारण ते दुष्टा आत्म्याने भरलेला वापर असतो त्याच्यात. लूक 11:24. कारण ते आत्मे आपल्या शरीरात जेव्हा कार्य करायला लागलं ना, ते तुम्हाला देवाबरोबर चालवून देणारच. ही अशी सिस्टम असते ती. म्हणून पाप का होतात आपल्याकडे? आपल्याजवळ प्रार्थना नसते. सगळे माणसं चांगले. म्हणून पेत्राच्या पत्रामध्ये 2 पत्रात 3:9 पेत्र काय सांगतो, कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करा. आता आपण सगळे पश्चाताप करून देवाजवळ जर आले तर देव आपल्या सगळ्यांना पश्चातापाची देणगी देईल. कारण वळणं देवाच्या जवळ येणं आपल्या सर्व व्यक्तीला गरजेचं आहे. समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणीच. काय सांगते? देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. आता तुमच्यामध्ये कोण आहे का की मी देवाचा शोध करा, मला आज संध्याकाळपर्यंत मला येशू पाहिजे म्हणजे पाहिजे? कोण सांगणार? मला धंदा पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, वस्तू पाहिजे, ते शरीराला पाहिजे, आत्म्याला काहीच. जिंदगीमध्ये ना काय पाहिजे, काय खायचंय प्यायचंय, तू विचार करताना त्याच्यावर लक्ष दे. लक्ष तुम्हाला प्रभू देईल. हालेलुया. चांगले गुण देईल. ज्यावर तुमचं लक्ष आहे ना, ते पहिलं प्रभू येशूवर ठेवा. या जागतिक गोष्टीवर शरीरासाठी जर लक्ष ठेवत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या शरीराला कुठेतरी दुःखभर दिसेल. मत्ते 5:43. मत्ते 5:43. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितलेले होते मोशेचे नियम. हे तुम्ही ऐकलेले आहे. काय सांगते? तुम्ही ऐकलेले आहे. आता मोशेचे काही नियम होते ते, पण प्रभूने पुढचे 44 होते. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. काय? आज भाव झालाय, सकाळ वादी झालाय. तो सांगतो आपल्या वैऱ्यावर प्रेम कर. हाय का आपल्यामध्ये प्रेम? 2 ताक तोडायचं बघ, ती 2च तोडली पहिली, दुसऱ्या कोणाला ठेवणार खाल्ली. राग आल्यानंतर काय करू ना, काही नाही, माणसाची अशी कंडिशन. म्हणजे काय शिकले? तू आपल्या वैऱ्यावर जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आहे आपल्याकडे माणसामध्ये ही वृत्ती नाही, म्हणून आपल्याला ते बनायचं. प्रभूचे मार्ग असं नाही, कोणाला काय करायचं ते करू. तुमचं जीवनामध्ये एकच लक्ष द्या, मला प्रभूने आवाज दिलाय, मला प्रभूने चांगलं करायला शिकवलंय, मला तेच करायचंय, बाकी काय वाईट तो. मी नोवाच्या गोष्टी बघतो. नोवाने पर्वतावर डोंगरावर वरती बोट बांधले, तर त्या माणसाला केवढं सतावलं असेल. आपण आता मी कार्य करतो, मला पण भरपूर सतत, तर मला माहिती आहे की मी जर चांगलं करतो तर मला सतावतात चांगलं. पण मी जगातला पहिला पाहतोय. हालेलुया. माणूस स्वभाव आहे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही पवित्र जरी बनत आहे ना, पवित्र करता, तरी मानवामध्ये 7 पाप 100% आहे. बोलण्यात आहे, शब्दात आहे. कोणी ऐकलं नाही तर टायमाला भाषा बोलावं लागते. प्रभू येशूने मंदिरात सगळं जे डोळे करतो फेकून दिलं, मग त्याला राग नसा आलं, त्याने मारला नाही, मग ती वस्तूला उडवली.
तुम्ही हात उचलते माणूस स्वभाव आहे. मी तुम्हाला सांगतो तो पवित्र, आपण तर पापी आहे. आपल्याला तसं नाव व्हावं, पण पूर्वीच्या काळात असं होत होतं, मुलं ऐकलं नाही तर थक्कन टाकून द्यायचं, अरे ह्या बक्षीस. आता नाही तसं होत. पण तुम्हाला सांगतो कुठेतरी बदल आहे, पण प्रभूमध्ये बदल आहे. बदलत राहील बदलून जाणार. हालेलुया. चांगलं करायला शिका. जेवढं आपल्याला संधी दिली ना प्रचार करायला, सुवार्ता सांगायला, तेवढं करत राहा. असं नका समजू की आपल्याला मिळालं ना तर मोठे आपण कोण मोठी बनत नाही, बनायला लागते. कधी पण असं समजू नका मी श्रेष्ठ आहे ना तो खरा नाही. सगळे श्रेष्ठच आहे आणि सगळे खरं. चेंज करणं आपल्याला शिकताना शिकायचं आहे. आपल्यालाच प्रभू ज्याने पाप नाही केलं तो व्यक्ती तुम्हाला ना मला आज या कामासाठी बोलवतो की तुम्ही पवित्र व्हा. किंवा एक बारा विश्वासी लोक पवित्र बना. म्हणजे आपण पवित्रतामध्ये प्रवास केल्यावर प्रभूच्या मार्गानुसार पवित्र बनले. हालेलुया. हर मानव परमेश्वराचा पुत्र आहे, सैतानाचं नाही. पण सैतान आपल्याला बिघडवतो चुकीच्या मागे, पापामध्ये. आपण काय करतो, काय चूक झालं तर त्याला दंड देतो, शिक्षा देतो, त्याला मारतो. त्यांना कशाला मारायचं, त्या आत्म्याला मारतो. तुमचा शत्रू सैतान. कोण आहे आपला शत्रू? मित्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 सांगतो. पेत्राचे पहिले पत्र 5:8 सावध असा जागे राहा. तुमचा शत्रू सैतान. उत्पत्ती 3 तो सापाच्या रूपाने. हा शत्रू आहे. मानवाचा शत्रू कोण आहे? शैतान. आणि ह्योच आपल्याला पापामध्ये नेण्याचं, पाप करायचं, काय वाईट करायचं सगळं जे आहे तो शिकवतो. जेव्हा आपण प्रभूमध्ये येतात ना तेव्हा प्रभू आपल्याला पवित्रता कसं बनावं, पाप कसं सोडावं, पापातून कसं बाहेर व्हावं, कसं मनाला शांती निर्माण व्हावी, कसं शरीर जे अस्वस्थ आहे ते त्या शरीरात शांती कशा. गर्जनारा सिंहासारखा तो ओरडतच असतो. हालेलुया. राग आले कशी चिंता, आता काय असेल ते फेकून देते ना. गर्जणाऱ्या सिंह कोणाला गिळावे हे शोधत आहे. कोणाला गिळावं. हालेलुया. मी तुम्हा सगळ्यांना एकच प्रार्थना. अद्याप आपण परिपूर्ण नाही झाले ना तर तुम्हाला मी परिपूर्णासाठीच आमंत्रित आहे की प्रार्थना घ्या. कारण पश्चाताप सर्वांना गरजेचं आहे, तुम्हाला ना मला. जर आम्ही सगळ्यात सुखी हवे असेल, म्हणजे एकदम शांतीने भरलेले, आनंदाने भरलेले जर असतील तर येशूच्या जोडीला राहिल्यावर नाही का. माणसाशी जो आता बघा आपण प्रार्थनेचे लोक आहेत ना, कोणाला बोलायचं असेल तर देवाविषयीच बोला, नसेल तर बोलू ना. जर जागतिक गोष्टी बोलायला लागलं तर तुमच्यामध्ये वादविवाद किंवा तुमची मन तोडणार किंवा तुमची मन दुखवणार. हे लक्षात घ्या. कोणाशी बोलताना देवाविषयी बोल, बाकी काय. हालेलुया. आणि जर एखादा माणूस चुकीचं काम हालेलुया तो चुकतो कुठेतरी तर त्याला चूक याकोबाचं देश वळपासून दिली त्यांना दाखवा. हालेलुया. पहिलं आपलं. कारण मी घ्याची शेगडी घेण्यासाठी गेलेला आणि तिकडे असतं ते मला कधी गॅस नाही भेटत. तर ती शेगडी अशी होती की त्याच्यामध्ये जर अशी लाकडं टाकली तरी भात बनवू शकते, गरम बनवू करू शकते. म्हणजे एक माणसाचं जेवण आराम होईल किंवा 2 माणसाचे होईल, ठीक आहे, कुटुंबाचं होऊ शकते. तर त्या याच्याने ती होते. माझा भाऊ मला सांगत होता मी बघतो घेतो. तर ती मी विरारला बघितलं तर गाडी थांबवली आणि मी गेलो. तो गुटखा खातो. तर मला सांगते 2500 रुपये किंमत. म्हणजे भावाने माझ्या 1800. बरोबर बोललो सांगते. मग भावाने बोललेला आहे ना, ठीक आहे. मी कुठून घेतले तर मला सुभाष लाईन लागले. हा बोलते मीच दिली, ठीक आहे. पण मग हे कशाला खाता, मी पण एक खातो. मग त्याला स्टोरी मी सांगायला सुरुवात ना. आज आम्ही पण ही सेवा करतो, लोकांना वाचवतो. देवा आपल्या आतमध्ये इथे कोण एवढ्या लोकांसमोर माझा पाया पडणार. मला सांगते गाडीमध्ये मी घेऊन येतो, त्या सामान टाकलं माझ्या गाडीमध्ये पोहोचतो. या परमेश्वराच्या योजना पण होते. 29:17
की मी प्रार्थना करून आलो तिथून आणि मी त्याला सुवार्ता मुक्ती दिली. हालेलुया. चणे खा, शेंगदाणे, काहीतरी चांगलं खा, काहीतरी खाणाऱ्या वस्तू ती खा, तुझ्या शरीरासाठी विशेष खूप महत्वाचं आहे. हे खाणं गरजेचं आहे, पण कोणतं खा? हे शेताने आपल्या शरीराला रोग आणणारं खा नाही. मी 80 पाकिट खात होता बरं, मी हे यातून मी बदलला, त्यामुळे मी सगळ्यांना ते बदललं. आज तू पैसा ज्यासाठी कष्ट करतो, मेहनत करतो आणि याच्याद्वारे तो रोग निर्माण करतो, तुझं भविष्य तुझ्या जीवाला कुठल्या कामाला, तेव्हा तो ती शैली घेऊन ती खेळला 1816. तर बघा, आपल्या शरीरात जे काही पाप आहे ते पाप आपल्या शरीरातलं काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर बघा मत्ते 5:16 तुमची सत्कर्म म्हणून परमेश्वराचे गौरव. आता तिथे परमेश्वराचे गौरव, तो सुद्धा देवाचाच माणूस आहे. मी कोणत्या माणसाला देवाचा माणूस आहे हाच मी बोलतो. आणि हर प्रत्येक माणसाने हेच बघावं, कारण आपल्याला जो आत्मा दिलाय ना, युवस्व आहे, त्याला आत्मा नसेल तर देव नाही. मग देव बोलता आहे तो तुमच्यामध्ये. हे पाप आपल्या शरीरातनं एक खाली झालं पाहिजे. कोणतंच पाप आपल्या शरीरात ठेवायचा विचार करायचा नाही. आलं ते येऊ दे, तो त्याचं कामच आहे ना, तुमचं काम आहे काढणं. म्हणून पाप खाली कसं करावं? आता एखादा धार्मिक व्यक्ती, देवाने त्यांची निवड केलेली आहे, त्यांच्याकडे तो सल्ला घ्यायचा आणि स्वतःची 32:5 प्रमाणे मनामध्ये ते खात करायचं. मग तुम्हाला एक दिवस परमेश्वर तुम्हाला योग्य मार्गाचा मानुष्य लागतो. तुम्ही रोज स्वतःचे 4 वचनामध्ये पाप काढतच राहायचं. हे खाली करायचा प्रयत्न करा. धरून नका ठेवा. धरून हा मोठा शैतान आहे, तो डवस करतो. मला एक आठवते, आमचे पूर्वज म्हणजे बाबा होते आमच्या घरात कुटुंबी, तेव्हा ते सांग सापापासून सावध राहायचं. तर कधी कधी आम्ही गाया चारायला जायचं ना, तर तिकडे साप बी दिसला ते बिळामध्ये घुसलेला असेल, ते काय काढायचं नाही, त्याच्या काठी बिठी घालायची नाही. तर ती साप होता, त्यांनी साक्षी सांगितली म्हणजे तेव्हाचे, म्हणजे सावध केले. तर एक माणूस होता, त्याच्या साप बिळामध्ये साप घुसलेला, तर त्याने काय केलं, त्याच्यामध्ये कुटा भरूनच ठेवलं ना, ते पॅक करून ठेवलेलं, माती टाकून हे ठेवलं आणि कुठा मारून ठेवला त्याच्यामध्येच राहिला. तर त्याला बरेच वर्षावर आठवलं, अरे मी इकडे कुठा काढलेला होता, साप मेला शंकराचा. तो किती 35 किती वर्ष झालेले होते. तो साप जवळ एवढंच आलेला, त्याने कुठा काढला तर लगेच त्याला डोस केला, तो मेला साक्षी. ती स्टोरी आम्हाला सांगायला हल्ली. म्हणजे शैतान किती वर्ष मनात जाते. आता तुमच्या शैतान आहे ना, तुम्ही कोणाला शबाच करणार नाही. व 50 वर्ष होते, म्हातारापणा होते, तिचे दात तोडणारच नाही, तर तिचा शेंडा पकडणारच नाही, सोडणार नाही. मी मरेल पण क्षमा करणार नाही. तो मरणारच पाप आहे, मरणार जे पाप आहे ना तेच सांगते. तो शैतान तसाच बोलतो. तो जर तुमच्यामध्ये आहे तर जिंदगीमध्ये कोणालाही तुम्ही क्षमा करणार. ज्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा वास करतो तो क्षमाशील आहे, कारण देव क्षमाशील होता, तो क्षमा करणाऱ्या व्यक्तीला क्षमा करतो. म्हणजे ज्याने गुन्हे केले आणि त्याचं जगात सगळ्या व्यक्तीवर सारखं प्रेम होतं, आणि सगळ्यात मोठं प्रेम त्याच्यामध्ये पापी लोकांवर. चांगल्या व्यक्तीबरोबर नाही प्रेम, चांगल्या व्यक्तीच्या जास्त सहवासात बसायचा नाही. जेवढे पापी लोक आहेत ना त्याच्या जोडीला जाईल, बसेल, त्यांना चांगल्या गोष्टी सांगेल. प्रभूचं कामच ते होतं. आणि त्यामुळे आता मी फिरतो सगळ्यांशी बरोबर बोलतो, कोणत्याही माणसाने आजपर्यंत मला या कार्याबाबतीत विरोध केला, कारण विरोध करण्यासारखं भाषणच करायचं. आम्ही काही लोक काय करतात, बाप्तिस्मा ख्रिस्ती होईल. ऑलरेडी सगळे लोक परमेश्वरचे लेकराचे आहेत. उत्पत्ती 1:27 धर्माचे नाही, त्याच्या रूपाचे आहे. परमेश्वर रूप बनवायला सांगते, आम्ही धर्म बनायला सांगतो. धर्म बनत लक्षात कधीही चूक करू नका. तुम्हाला बरेच त्यामुळे तुम्ही फसतील. बरेच लोक सांगतील चोर आहे, लोक 23 म्हणजे तुम्ही 39% वाचलं, तर त्या चोराने कुसावरच पश्चाताप केला बरोबर. आणि बायबलमध्ये स्पष्ट भाषा दिलेली आहे, मध्ये 3:2 पश्चाताप कर.
मागे 15 मध्ये काळाची पूर्णता. आता तुम्ही विचार करा, आपला काळ कधी जिथे पाहिजे तिथे पश्चाताप करू शकतो. आपल्या पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे, तुम्ही मी. म्हणून एकेकरास 9 अध्याय 11-12 वचनामध्ये दिलेलं आहे की बैल किंवा वासरे ह्याचं नाही, तर ते स्वतःच पवित्र शरीर म्हणजे अर्पण रक्त हेच पवित्र स्थानाचा मार्ग. हे एकेकरास 9:22. रक्त वरल्यापासून पाप क्षमा होत नाही. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 6:19 वचनामध्ये दिले 25. मी तुम्हाला मोलाने विकत घेतले म्हणून, कारण तुम्ही पवित्र आत्म्याची घर आहे. परमेश्वराचं घर आहे, या आतमध्येच पवित्र आत्मा राहतो, याच्यात नाही. याच्यात मूर्त्यामध्ये राहतो. यामध्ये जो पवित्र आत्मा आहे ना तो आहे, परंतु या शरीरात दुष्ट आत्मा. कारण जो काम होता आदामाच्या शरीरावर कब्जा शैतानाने केला ना, आत्म्यावर कब्जा येशूचा होता. तेव्हा आदामाला मृत्यूचा दंड दिला नाही, नाहीतर ज्या दिवशी फळ खाय त्या दिवशी पण कष्टामध्ये तुम्ही वेतन 9:7-23 पापाचं वेतन मरण, कष्टमय जीवन मरण म्हणजे पापमुळे मरतो. भरपूर याचे वचन आहेत. मला थोडस पश्चातापावरच जास्त जायचं, म्हणजे पाप मनुष्य या पृथ्वीत आता जास्त करत चाललाय, एवढा करत चाललाय की त्या शरीराला त्याला स्वतःला सुद्धा कंट्रोल नाही. तर थोडस कंट्रोल शक्ती आपल्याला प्रभू जवळ आणता येते. आणि जर आणल्यावर आपलं स्वतःच्या भविष्यात कुठेतरी चांगले गुण येतात. पण जर पाप वाढायला लागलं तर दिवसांदिवस आपल्या जिंदगीचे दिवस पण कमी होतात, आपलं भविष्य पण कमी होते ना. आपल्यामध्ये राग, नफरत, द्वेष आणि दुष्टाई सगळं वाईट खेळायला सुरुवात होती, म्हणजे मोहित. मग कुठल्याही गोष्टीला तुम्हाला त्याच्यात गुरफडेल आणि त्याच्यात गुंतवून ठेवला तर देवाचा शब्द कानावर ऐकण्यासाठी पण कधी लक्षात नाही, असं असते. म्हणून पुढे काय सांगितले बघूया, मार्क 11:25. आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना कराव्यास जेव्हा उभे राहतात तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काय असेल त्याची क्षमा करा. आता कोणाला जाऊन सांगणार, याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ, त्याने काय वचन केलं. तुम्ही प्रार्थना करायला लागलेत ना, प्रार्थना करायला बसले ना, घरी असो का कुठल्या ते त्यांना जाऊन सांगणार आहे का माझं पहिलं पाप कबूल करतो असं सांगणार आहे का? आम्ही काय करतो माहितीये, आता भांडण झाले तुमच्या दोघीच, तर तिला सांगून काय फायदा, तिच्याने त्याच्याशी समेट कर ना. तुम्ही पाप वाढवता पण कमी नाही करत. हा, एखादा देवभक्त आहे, मार्गदर्शक करणार आहे, आम्ही क्षमा नाही करू शकत, आम्ही मार्गदर्शक करू शकतात आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला पापांची क्षमा करू शकतात. येशूच्या नावाने येशू करेल, मी नाही करू शकत. समजलं? त्यावेळेला आता तुम्ही विचार करा, तू तिला सांगते, तिला सांगून ती 10 लोकांना सांगते, मी तिच्याशी बोलत नाही, मीच्याशी. पण देवाने कोणाशी बोलायला सांगितले? जे गुन्हा केलाय त्याच्याशी बोल. माझ्याशी ना तुमच्याशी भांडण झालेलं आहे, तुम्ही त्याला सांगून माझं काय समेट होणार आहे? मी तुम्हाला सांगणार, आपला समेट देवाबरोबर होते. समजलं? आपला समेट देवाबरोबर आहे. मी तुमच्याशी भांडलं, बरोबर. आता भांडल्यानंतर मी सांगणार सॉरी, चुकलो, माझा तू काय शब्दाद्वारे बोलण्याचा विचार काय पाप झालं असेल तर माझ्या अपराधाची क्षमा कर, बस. मग तुम्ही सांगणार मी क्षमा करणार, तो तुझा प्रश्न आहे. त्यांनी मला केलं, कारण तुम्ही स्वतः 32:5 मध्ये नुसतं मनात जरी कबूल केलं तरी त्याने तुझ्या पापांची क्षमा. कारण आपल्या पापासाठी येशू ख्रिस्त क्रूसावर बलिदान झाले. समजलं? येशू आमच्यासाठीच बलिदान झाले. शिकताना शिकायचं. योहान 1:29 ते 51 वचनापर्यंत
तुम्हाला सर्व गोष्टीची ऐतिहासिक माहिती पडते. हालेलुया. कारण योहान स्वतः सांगतो, हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा भोग. कारण योहान त्याला ओळखतो, कारण माझ्यानंतर येईल तोच पवित्र आत्म्याचा बपतिस्मा करणार. हालेलुया. मग ते तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही 11 वचन वाचलं तर तुम्हाला अनेक आणखी गोष्टी. तर पवित्र शास्त्र जे आहे खूप सुंदर रीतीने, जेवढं साखरेपेक्षा गोड आहे, गुळापेक्षा गोड आहे, मधीपेक्षा गोड आहे देवाचे शब्द, जेवढं त्याच्यात रमतील ना तेवढं मजबूती वाढत जाईल. मी खाली करतो. ज्याला शांती पाहिजे असेल ना त्यांनी फक्त पाप कबूल करायचं, बाकी काय करायला जायचं. खरी शांती पाप कबूल केल्यावरच शांती होती. काय, जेव्हा आम्ही पाप कबूल करतो तेव्हा आमच्या पाठीमागे शांतीचा आत्मा कार्य करतो, आणि जेव्हा पाप आपल्या शरीरात ठेवतो तेव्हा मोह आपल्या पाठीमागे कार्य करतो. मग तुमचं मन स्थिर नसणार, तेव्हा अस्वस्थ असणार, आणि पाप जिकडे आहे तिकडेच पहिलं धावं लागेल. खिशे खाली करायचं काम करणार, पण खिशे भरण्याचं काम करणार नाही. पण प्रभू जवळ खिशे भरायचं काम करणार, खाली करायचं काम. हे दोन गोष्टीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. शैतानी आत्मा काय काम करतो आणि परमेश्वराचा आत्मा काय काम करतो. ह्याकडे परमेश्वराचा आत्मा देणगी देतो, देण्याचं काम करतो. दुष्ट आत्मा घेण्याचं काम करतो, आपल्याकडून खेचायचं काम करतो. त्याचं कामच ते आहे. तुम्ही दुनियाचा पैसा कितीतरी कमावा, हातामध्ये किती राहते ते बघा. जर तुमच्या हातामध्ये राहत असेल तर मला येऊन तुम्ही सांगा, कारण ते दुष्टाईने पैसे वेस्ट केलेले. दुष्टात्मा आहे ना, तो पैसा वेस्ट करतो. सत्य, प्रामाणिक, मार्गदर्शक, नियम ही नेहमी आपल्याला ठेवायचे. चांगले गुण नेहमी ठेवा, आणि चांगल्या गुणाला चांगला म्हणून देव आपल्या सगळ्यामध्ये. पाय लागला तर त्याला आपण प्रणाम करतो. राग पण सगळ्यामध्ये, शैतान पण सगळ्यामध्ये. राग आला तर लाग, कारण आज धन, पैसा, जागतिक सर्व गोष्टी ह्याच्याने माणसाची मन कठोर करून ठेवते, आणि यामुळे माणसाला सुख नाही, समाधान, शांती. दुनिया पैसा हे पाहिजे, सगळ्यांना पाहिजे असं नाहीये, गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये जो मोहामध्ये तो धावतो, शरीर कुठेतरी कमजोर करून भविष्य आपलं घालवायचं. आपलं जीवन देवाला. मी सगळ्यांना सांगतो, मी पण आहे, असं नाही समजत की मी पण पवित्र आहे, तुम्हाला शिकवतो आणि मी करतो, तसं नाही. आम्ही पण बदललं म्हणून आम्हाला इथपर्यंत आणण्याची जागा आहे. येशू ख्रिस्तच फक्त आपल्याला जागा चेंज करू शकते. घाणीतून काढायचं आणि घाणीत आपल्याला जायचं, असं आहे ना. आपण राहण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या पत्र 2:22, ओकीकडे आपण स्वतः वळतो, पण तो प्रयत्न करतो घाणीतून काढायचं. जर तुमचा विचार मनात जर आला की मला शुद्ध व्हायचं आहे, तो ताबडतोब तुम्हाला मदत देतो. घाबरू नको, मी हात देतो. तर हा प्रश्न आहे झालं अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. अशासाठी की तुमच्या स्वर्गाच्या पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करा. बरोबर. मत्तेमध्ये 6:14-15 वचन. मत्ते 6:14. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला सुद्धा क्षमा करी. तुम्ही केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला करेल. सगळ्यांना क्षमा करा. तिला भांडण झाल्यांना बोल तिच्याशी. नाही बोलत असेल नको बोलू दे, नाही बोललं तरी बाबा चालेल, पण आपल्यामध्ये मनात एकमेकाशी नफरत ठेवू नका. मी एक शिकतो आणि मी शिकतो. 94:23 वचन. जर तुमचा कोणतरी वैर आहे, तुम्ही सोडून द्या, क्षमा करा, देव त्याला बोलेल. कधी पण मनामध्ये तो विचार करा. बायबलमध्ये शोधत राहायचं थोडं.
देवा मला शक्ती दे, मला ताकद दे, मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, मला तुमच्या वचन, मी काही असलं तर पहिलं प्रभूला सांगेल, प्रभू मला हे करायचं, रात्रभर बसेल म्हणून चिंतन करत राहील, मग सकाळी सांगेल मला पूर्ण शिकवायचं. देवाबरोबर बसा, उठा, वेळ काढा, त्याचा बरोबर बसल्यावर एवढा आनंद आणि शांती मिळते ते बघा, सगळी पापं बाजूला. शैतान काय देतो? मोहच देतो. किती तुम्हाला शांती येणार? माणूस स्वभाव आहे, मी असं नाही सांगू शकत की माणसाच्या स्वभाव आज मी चांगला आहे उद्या मी पण, मी हा प्रश्न नाही की देवाला सांगतो असं असेल तर घेऊन जा, पण वाईटामध्ये नको टाकू, कारण चांगलं जीवन तुमच्या हातात आहे आणि तुमच्याद्वारे मला जीवन मिळालेलं आहे. ते जीवन माझ्या हातातून गेलं नाही पाहिजे, कारण चांगलं जीवन मिळवणं फार कठीण आहे. चांगल्या जीवनामध्ये मिळणं फार कठीण आहे. वाईट जीवन हर ठिकाणी भेटते, रस्त्याला वाईट जीवन भेटेल, पण चांगलं जीवन भेटण्यासाठी प्रयत्न केला तर त्याला फार प्रमाणात प्रभू देत असते. मेन आपल्या शरीरातली पाप, आणि जेव्हा आपली पाप बघा काढली जातात, तुम्ही सगळ्यांना क्षमा करा. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर माझ्याकडे या, तुम्हाला प्रेशरचा त्रास असेल तर माझ्याकडे या, तुम्हाला कॅन्सर असेल तर माझ्याकडे या. तुमच्या मनात भरलेलं पहिलं जे संपूर्ण जीवनामध्ये जे भरून ठेवले ते पहिलं खाली कर, त्याला जंग लागलेला आहे, म्हणून आम्ही रोगी आहे. तो प्रभू येशू पापी लोकांना तारण्यासाठी आहे. तुमच्या जखमा बऱ्या नाही होत तरी जखमा बरी. आता किती लोकांना साक्ष सांगितले, काल एक बोईसरमध्ये अशी साक्ष सांगितली तर त्यांना फोड्या झाल्या, डॉक्टर उपचार करून सुद्धा त्याच्या फोड्या बऱ्या झाल्या नाही. त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने त्यांच्या फोड्या दूर केल्या. ते घाणेचे फोड येणार हे आता लोकांना दर्शन आले. किती औषध उपचार करा, काही नाही, प्रार्थना केली तरच तुम्हाला प्रभू सहाय्य करेल. कारण देवाच्या सांगण्यावर, वचनावर, शिक्षणावर सर्व पूर्ण आहे. मेन पहिला शरीरात सैतानात ठेवणं, सैतानच आपल्याला रोग देतो, समजलं. हे रोग बाहेर काढायचे. दोन प्रकारचे रोग आहेत, एक ते पापामुळे, एक ते देवाच्या गौरवामुळे. दोन प्रकारचे तुम्हाला आजार येणार. मग ते 9 अध्यायामध्ये पापामुळे पक्षघाती माणूस होईल, बरोबर. जेव्हा 9 अध्याय 1 दिलेला आहे, देवाच्या गौरवासाठी आंधळा झाला. इब्रिकर्स 12:6 ज्या शिष्यावर प्रेम आहे त्याला फटके पण नाही. त्याचा अर्थ समजून आम्ही घेतला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही परमेश्वरच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. आणि जसा आम्ही प्रयत्न परमेश्वरच्या मार्गानुसार करणार तर आम्ही क्लिअर आहे, ओके आहे. परंतु तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तुमचा पिताही तुमच्या अपराधांची तुमचा पिता म्हणजे आपल्या सगळ्यांचा बाप आहे, स्वर्गीय बाप. तेव्हा 8:44 नाही खोटं बोलणार आहे. तो बाप तुम्हाला क्षमा करेल. जर बापाने क्षमा नाही केली तर पोरगा काय, आपण काय करू शकतो. म्हणून ते शिका. तुमच्या भांडण झालं तिकडे सबमिट करा, बाकी कोणाच्या धार्मिक व्यक्तीकडे न्या, पटलं तर धरा, चांगलंच होईल ते बरं आहे, नाही ते सोडून देवा. काही वर्षानंतर ते, काही दिवसानंतर ते थंड होईल, शांत होईल. त्यानंतर मग परत वाटेल आधी काहीतरी झालं, मग हळूहळू प्रयत्न करून एकत्र करा. कशाला नफरत करा. मी कोणत्याही माणसाला जरपर्यंत त्या माणसामध्ये एखादा राग बसलेला आहे, नफरत बसलेला आहे की माझ्या विरोधावर पुरपूर झालेला आहे, असू दे त्याने किती दिवस असेल, जेव्हा येईल त्या मी त्यांचा सन्मान किंवा स्वागत करू. माझ्या मनात कोणाविषयी नफरत, कारण मी देवाचं काम करतो तर माझ्या मनात नफरत ठेवणं मोठा गुन्हा आहे. मग मी तर सगळ्या मोठा पापी आहे. पहिलं आपल्याला शिकायचं. म्हणून भांडणं होईल का, नफरत होईल का, द्वेष, माझं कसं कोणाविषयी मला माझं बदलेलं नाही किंवा माझं फक्त एक शिकवण आहे, जे देवापासून दूर जातात तर सैतानाच्या हातात सापडतं त्याचं मला टेन्शन नाही. कारण का, तुम्हाला सैतान नाशामध्ये टाकणार आणि तुमचा जीव पण शेवटला गेला. म्हणजे आजारात पाडून 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 तुम्हाला देवाकडे नाही आणणार. शेवटी मग प्रभू आपला आत्मा काढून घेऊन जाणार, आपल्याला काढून. परिस्थिती अशी, पश्चाताप करा, नेहमी पश्चाताप करा, कारण प्रभूमध्ये पश्चातापातच पवित्र आत्म्याची देण. आता आपण एक छोटीशी प्रार्थना घेऊया. हे स्वर्गीय बाबा परमेश्वरा, प्रत्येकाने पश्चाताप करण्यासाठी संधी दे. तुमच्या पवित्र आत्म्याने सर्वांना भरून काढ. सर्व मंदिर, कामदार, सरपंच, सर्व पुरुष प्रभूचा आशीर्वाद, प्रभूचे सेवक, परदेशात कार्य करणार
अशा लोकांना आलेल्या हर एक व्यक्तीला आजारी दुखी निराशा घरात आहे अशा लोकांना प्रभूचा स्पर्श व्हावा. हॉस्पिटलमध्ये अशा लोकांना प्रभूचा सहाय्य व्हावा ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमीन. हालेलुया.